लाईक इट्स नॉट शॉकिंग थिंग. आम्हाला वाटत नाही की आम्ही डिग्री कॉलेज कडनं घेतली, आम्ही ChatGPT कडनं घेतली. त्यामुळं AI चा आमच्या एज्युकेशन मध्ये जर पहिल्यांदा काही यूज झाला असेल तर इट वॉज थ्रू द ChatGPT. अंडरस्टँड. तर ChatGPT नंतर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला एक्सप्लोर व्हायला लागल्या की AI आलेलं आहे, AI म्हणजे ChatGPT, अशा गोष्टी. सो तुम्ही वंडर व्हाल, AI हे 60 इयर्स पासून चालू आहे, 50-60 इयर्स पासून. म्हणजे एआयचं जे आपण म्हणू शकतो की उगम जो आहे तो आत्ताचा नाही आहे, तो 1970s पासून. तेव्हापासून AI ऑलरेडी एक्झिस्टेड. मध्ये तुम्ही जर गुगलला सर्च कराल तर 1980s मला स्पेसिफिक आठवत नाहीये, बट तेव्हापासून AI आहे ऑलरेडी. बट त्याचं जे इम्प्लिमेंटेशन होतं, त्याला जी प्रोसेसिंग पॉवर लागणार होती, त्यावेळेस त्याची कॅपॅबिलिटी तेवढी नव्हती कम्प्युटर्सची. आता कम्प्युटर्स चिप्स एवढ्या ऍडव्हान्स झालेत की आता त्यांची कॅपॅबिलिटी आहे AI ला ह्या गोष्टी हँडल्स करण्याची. त्यामुळे आणि एआयचे टूल्स आत्ता जे आहेत ते जसं सांगितलं ChatGPT किंवा OpenAI, ज्या गोष्टी आहेत त्या एक्सप्लोर जास्त व्हायला लागल्या बिकॉज ऑफ द इंटरनेटला सुद्धा आपण एकदा म्हणू शकतो की त्याचा सुद्धा मोठा भाग आहे. कारण की याच्या आधी एक 5-10 वर्षापूर्वी इंटरनेट हा कॉन्सेप्ट जास्त एवढा नव्हता. आपण 2G वगैरे वापरायचो, तर आता सुद्धा 2G असतं तर आपण AI कुठेच यूज नाही करू शकत, राईट? सो त्या ज्या गोष्टी आहेत ना आता सगळ्या जुळून आल्या आणि त्यामुळे आता सगळ्या पूरक जे वातावरण आहे AI साठी तर ते सगळं बनवलं गेलं, म्हणजे बनण्यात आलं ऑलरेडी.